नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, आज आपल्याला वयस्कर महिलांसाठी ना अशी चंची किंवा मग हिला तुम्ही बटवासुद्धा म्हणू शकता. ही वयस्कर महिलांची ना एकदम पसंदीदा वस्तू असते बघा, ही कमरेचा बटवा किंवा मग चंची. तर चला मग मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, इथे मी ना 3 कपडे घेतलेले आहेत. तुम्ही 3, 4 किंवा मग 5 सुद्धा घेऊ शकता. तर इथे बघा, अंदाजे तर इथनं तर मी सांगितले तरी सुद्धा इंच पट्टीनं सांगते. 14.5 इंच आणि ह्या साईडने 7.5 इंचाचा आपल्याला असे 3 कपडे घेतलेले आहे. मी इथे बघा 2 पॉकेट मोठे आणि 1 पॉकेट छोटा असे 3 पॉकेटची ही पिशवी बनवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप लवकर सुद्धा तयार होते. तर इथे बघा 14.5 बाय 7.5 इंचाचे 3 कपडे घेतलं आणि जे छोटं मी एक कपडा घेतलेला आहे छोटा खिसा बनवण्यासाठी, ते 7.5 बाय 7.5चं आहे. तर बघा, वरच्या साईडने ना आपल्याला असं डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. आपले 4ही कपडे आहेत ना, 4ही कपड्याला बघा वरच्या एकाच साईडने बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि सरळ आणि उलटं एवढं चेक करायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, मी इथे दुसरा सुद्धा कपडा लगेच फोल्ड करून घेत आहे आणि फोल्ड करताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिन्ही कपडे आपल्याला सेमच फोल्ड करून घ्यायचं आहे, कोणतं कमी किंवा कोणतं जास्त करायचं नाही. तर बघा, ही तिन्ही कपडे आपले असे फोल्ड झालेले आहेत. तर हे उलट्या साईडने आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे. आता इथे बघा, जी मधला कपडा आपल्याला जी कोणतंही मधलं आपण घालणार आहोत, ते मधल्या कपड्यावरती आपल्याला पॉकेट लावायचं आहे. वरच्या साईडला जर तुम्ही पॉकेट लावलं तर तिला तुम्हाला चैन लावावी लागते, नाहीतर मग तिच्यात जे काही सामान ठेवचाल ना ते सामान पडतो. यासाठी बघा, मी आतल्या साईडने हे छोटंसं पॉकेट बनवलेलं आहे. तर हिच्यावरती मी काहीच लावलेलं नाही, कोणतंच आपलं चिट बटन किंवा मग चेनसुद्धा लावलेली नाही. तर बघा, वरच्या साईडने हिला सुद्धा अशाच पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे. जर तुम्ही बाहेरच्या साईडने लावलं ना तर लूक खूपच भारी येतो, पण त्यांना खूप सिंपल हवी होती आणि आतल्या साईडला पॉकेट हवं होतं. यासाठी बघा, मी इथं आतल्या साईडला असं पॉकेट लावून घेतलेलं आहे आणि ज्या आपल्याला कपड्यावरती पॉकेट लावायचं आहे ना, तिला आधी आपल्याला शिवून घ्यायचं आहे. परत सगळे जॉईंट करून शिवायचं आहे. तर सगळ्यात आधी मी पॉकेट जोडून घेत आहे. बघा, जसं आपल्याला जेवढंच पॉकेट घेतले ना, तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता. इथे बघा, 3-4 सुद्धा असे पॉकेट मोठे किंवा लहान तुम्ही लावू शकता. पण इथे बघा, मी 2 मोठे पॉकेट आणि 1 छोटा असं पॉकेट बनवलेलं आहे. तर आता यावरती ना जोडून घेतलेलं आहे. तिन्ही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपल्याला कपडे बघा एकावर एक ठेवायचं आहे. तर ठेवण्याची एक ट्रिक्स असते. खालच्या साईडला बघा, मी पांढरा कपडा ठेवलेला आहे. त्यावरती ना आपल्याला इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला निळा दिसतो, पण इथे मी परत चेंज केलं. पांढरा कपडा खाली ठेवायचा आणि पांढरा कपडा जे आहे ना आपल्याला सरळ ठेवायचा आहे. त्या साईडला बघा सरळच कपडा ठेवलेला आहे लाल कलरचं मी, आणि वरच्या साईडचं जे आहे ते आपल्याला उलटं ठेवायचं आहे. म्हणजे 2 सरळ ठेवायचे खालचे आणि वरचा जे आहे ना ते आपल्याला उलटं ठेवायचं आहे. तर बघा, तिन्ही जे कपडे मी ठेवून घेतलेले आहे. आता यावरती बघा लगेच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता वरती बघा, कोणतंही साईड येऊ द्या, फक्त जे मधला कपडा आहे ना ती वरती ठेवायचं आणि बाकीचे 2 जे आहेत कपडे ते आपण खालच्या साईडला ठेवायचं आहे. तर इथे बघा, लगेच मी सगळी साईडने ना 2-2 शिलाई मारून घ्यायचं. सिंगल शिलाई मारायची नाही, ते 2-2 शिलाई मारलं तर ते कसलंच उसवणार नाही. आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे बघा, ते मी कट करून काढत आहे, जेणेकरून की आतल्या साईडला खूप काही माया दिसू नये म्हणून. आता आपल्याला हिला सरळ करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, पांढरा कपडा आपण सगळ्यात खाली ठेवलं होतं ते आता आतल्या साईडला गेलेलं आहे आणि जे 2 कलरचे कपडे आहेत ते बाहेरच्या साईडला आलेले आहेत. हिचे चांगले बघा आपल्याला असं कोपरे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून की हिची जी फिनिशिंग आहे खूप छान यावी म्हणून. तर बघा, सगळे कोपरे आता काढणं झालेले आहे. तुम्हाला एकदा हिचं फायनल लुक दाखवते. सगळे जे धागे वगैरे होते ते मी कट करून काढलेलं आहे. आतल्या साईडला तुम्हाला पॉकेटसुद्धा दिसतच असेल, बघा शकता तुम्ही. आतल्या साईडचं जे कपडा आहे ना ते आत ठेवलेलं आहे मी. आता हिचं फायनल लुक तुम्ही बघू शकता. खूप छान अशी आणि खूप सोपी पद्धत आहे बनवायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.